ओम गं गणपतये नमः. श्री गणेश पुराण भाग 17वा. क्रीडाखंड प्रकरण 17वे. अध्याय 62 ते 72. देवांतकाशी संग्राम, त्याचा वध आणि विनायकाची अवतार समाप्ती. नरांतकाचे मस्तक रौद्रकेतूच्या अंगणात पडले तेव्हा तो व त्याची पत्नी शारदा फार शोक करू लागली. ती दोघे देवांतकाकडे गेली आणि देवांतकासही धाकट्या भावाच्या मृत्यूबद्दल दुःख झाले. धूम्राक्षाच्या वधापासून सर्व वृत्तांत व नरांतकाने काशीनगरीवर स्वारी केल्यावर काय काय झाले त्याचे सर्व वृत्त रौद्रकेतूला जसे समजले होते तसे त्याने देवांतकाला सांगितले. अनेक राक्षसांचा संहार झाल्यानंतर नरांतकाचाही नाश कश्यप पुत्र विनायकाने केला हे सर्व कळल्यावर देवांतकाने संतप्त होऊन प्रतिज्ञा केली की त्या कश्यप पुत्राला म्हणजे गणेशाला मी केळीच्या कोंभाप्रमाणे कापून टाकल्यानंतरच नरांतकाची उत्तर क्रिया करेन. आणि देवांतकाने एकदम आकाशात उड्डाण केले. त्याचे सैनिकही सिद्धींच्या बळाने त्याच्या मागोमाग आकाशात उडाले व थोड्याच वेळात काशीनगराभोवती दैत्यांची सेना जमली. नागरिक भयभीत होऊन राजप्रासादाजवळ जमले आणि देवांतक आला, आता धडगत नाही, आमचे रक्षण करा असे ओरडू लागले. काशीराजाही भयंकर भयाने थरथर कापू लागला. अंगणात निश्चिंतपणाने खेळत असलेल्या विनायकाला तो शरण गेला. राजा म्हणाला, हे बालविनायका, तू परब्रह्म आहेस. आजपर्यंत जसे आमचे रक्षण केलेस तसे या संकटातही तूच रक्षण कर. काशीराजाची प्रार्थना ऐकून विनायकाने बालस्वरूप टाकून सिंहारूढ असे विशाल रूप धारण केले. देवांतकाच्या सैन्याशी लढण्यासाठी त्याने सिद्धिबुद्धींना आपल्या अष्टसखींसह असंख्य सैन्य उत्पन्न करण्यास सांगितले. अणिमा म्हणजे अणू इतके लहान होणे, गरिमा म्हणजे एकदम भारी वजनाचे होणे, महिमा म्हणजे एकदम विशाल आकार धारण करणे, लघिमा म्हणजे एकदम लहान आणि हलके होणे, प्राप्ती म्हणजे दूरची वस्तू जवळ उपलब्ध करणे, प्राकाम्य म्हणजे हवी असलेली वस्तू तात्काळ प्राप्त करणे, वशित्व म्हणजे कोणाच्याही वर आपला ताबा चालवणे, ईशित्व म्हणजे सर्व वैभवात सर्वापेक्षा श्रेष्ठ असणे. अशा 8 सिद्धी अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व अशा 8 सिद्धी त्याच्या अंगी विराजू लागल्या. त्यांनी प्रचंड पराक्रमी सेना निर्माण केली आणि देवांतकाशी घनघोर संग्राम सुरू केला. पण जे दैत्य मरण पावत त्यांना शुक्राचार्य संजीवनी विद्येने पुन्हा जिवंत करीत, त्यामुळे दैत्यसेना कमीच होत नसे. ते पाहून ईशित्व नामक सिद्धीने एक राक्षसी कृत्या निर्माण केली आणि त्या कृत्येने शुक्राचार्यांना उचलून बर्बर देशात फेकून दिले. देवांतकाचे हस्तक म्हणजे हाताखालील राक्षस अनेक होते. कालांतक दैत्य आणि प्राकाम्य सिद्धी यांचे युद्ध झाले. त्यात त्या सिद्धीने एक पर्वताचा कडा त्या राक्षसावर टाकून त्याचा चुराडा केला. तेव्हा मुसळ, भल्ल आणि मणिमान असे दैत्य तिच्यावर धावून आले. पण बाकीच्या सिद्धींनी एकवटून भयंकर युद्ध चालले. तेव्हा देवांतक खड्ग म्हणजे तलवार घेऊन विनायकाच्या सैन्यात शिरला आणि सैन्याचा भयंकर नाश केला. विनायकाचे सैन्य पळू लागले तेव्हा सर्व सिद्धींनी सैन्याला आवरून धरले आणि त्या दैत्याला वृक्ष, पाषाण, पर्वत इत्यादींचा मारा करून छळले. पण देवांतकाने कशासही दाद न देता त्या सर्व सिद्धींना आपल्या खड्गाने, तलवारीने भूमीवर लोळवले. तो प्रकार पाहून बुद्धिदेवी विनायकाला म्हणाली की विनायका, मला आज्ञा दिलीस तर आता मी त्या दैत्याचा पराक्रम आजमावून पाहते. विनायकाने तिला तशी आज्ञा दिली तेव्हा ती देवांतकाशी लढायला निघाली. तिच्या मुखातून प्रचंड शक्ती बाहेर पडली. ती राक्षस सेनेत घुसली आणि तिच्या दर्शनानेच सहस्रावधी दैत्य मेले. तेव्हा देवांतकाने भराभर बाणांची वृष्टीच तिच्यावर केली, पण तिने सर्व बाण गिळून टाकले. शिवाय ती दैत्यांसही आपल्या विशाल जबड्यात घालून गिळून टाकू लागली. तेव्हा देवांतक राक्षस पळू लागला. तोच तिने त्या राक्षसाला पकडून विनायकासमोर आणले आणि त्याला म्हटले की मला आता विश्रांती हवी आहे. विनायक म्हणाला की माझ्या उदरात प्रवेश करून विश्रांती घे. त्यांचे असे बोलणे चालू होते तेवढ्यात तो दैत्य तेथून निसटला आणि रौद्रकेतू व शारदा यांच्या पुढे जाऊन दुःखाने खाली मान घालून पराभवाची वार्ता सांगू लागला. तेव्हा त्याची निराशा दूर करून रौद्रकेतूने त्याला शंकराचा बीजमंत्र देऊन सांगितले की शंकराचे भक्तिपूर्वक ध्यान कर, या मंत्राचा जप कर, यज्ञ कर, शंकर प्रसन्न होतील आणि यज्ञकुंडातून एक अश्व उत्पन्न होईल म्हणजे एक घोडा उत्पन्न होईल. त्यावर बसून तू युद्ध कर
म्हणजे तुला जय मिळेल. नंतर ते पिता पुत्र रौद्रकेतू आणि हा एकांतस्थळी गेले. त्यांनी अनुष्ठान सुरू केले, होम केला, अग्नीची पूजा केली. रौद्रकेतूने शंकरास प्रसन्न करण्यासाठी देवांतकाचे मस्तक कापून त्याचा बळी दिला. त्यामुळे शंकर प्रसन्न झाला. देवांतकाला त्याने पुन्हा सजीव केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होमकुंडातून एक काळा कभिन्न अश्व घोडा बाहेर आला. रौद्रकेतूने देवांतकाला त्या घोड्यावर स्वार होऊन युद्धासाठी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे देवांतक निघाला. त्याच्याबरोबर थोडे सैन्य शिल्लक होते. युद्धाला पुन्हा तोंड लागले. घोड्यावर स्वार झालेला देवांतक कृतांतासारखा विनायकाच्या सैन्याचा नाश करू लागला. तेव्हा त्या सैन्यातील उरले सुरले विनायकाकडे लोक पळून आले. सिंहारूढ झालेल्या विनायकाने एकदम गर्जना केली. त्याने क्रोधाने विकट हास्य केले. देवांतकाला विनायक म्हणाला की तू मद्य पिऊन उन्मत्त झाला आहेस, किंवा तुझे डोकेच फिरले असावे, म्हणूनच माझ्यावर तू धावून येत आहेस. अरे, तुझा वध करावा म्हणून मी अवतार घेतला आहे. असे म्हणून विनायकाने एक तीक्ष्ण बाण सोडला, पण दैत्याने तो मध्येच तोडून टाकला आणि कित्येक बाण विनायकावर सोडले. पण हुंकाराने ते बाण नष्ट करून विनायकाने दैत्याचा मुकुट आणि कुंडले तोडली. 2 बाण त्याच्या दंडात आणि एक मस्तकावर मारला. त्यावेळी देवांतकाने 2 बाणांनी सिद्धींच्या सैन्यावर आणि विनायकाने मोहिनी अस्त्राचा प्रयोग करून सर्वांना निद्रा आणली. थोडी उसंत मिळताच त्याने होम करून आणि अभिचारादी मंत्रांनी रुधिरमासाचा 1000 आहुती देऊन एक भयंकर कृत्या प्रसन्न करून घेतली. त्याला मांडीवर घेऊन कृत्येने आकाशात संचार सुरू केला. तोपर्यंत काशीराजाने स्तुती करून मोहनिद्रेतील विनायकाला जागृत केले आणि विनायकाने लगेच 2 बाण मंत्रून मारले. एका बाणाने सर्वत्र मोठा घंटानाद झाला आणि सिद्धींचे सैन्य जागे झाले आणि पुन्हा गर्जना करून लढाईला सज्ज झाले. दुसऱ्या बाणाने हजारो लाखो प्रचंड हिंसक पक्षी निर्माण झाले आणि त्यांनी देवांतकाच्या सैन्यात शिरून दैत्यांना गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पंखांच्या वाऱ्यानेच हजारो दैत्य उडून दूर पळू लागले. देवांतकाने संतप्त होऊन विनायकावर शरवृष्टी म्हणजे बाणांची वृष्टी करण्यास प्रारंभ केला, पण विनायकाने त्यांचा मारा लीलेने पाडून टाकला. देवांतकाने कृत्येला विनायकावर पाठवले, पण सिद्धींनी त्या कृत्येला पकडले. त्यांच्या हातून ती निसटली तेव्हा सिद्धींनी द्वेषाने राक्षसांच्या सेनेचा निःपात करण्यास प्रारंभ केला. देवांतकाचे आणि विनायकाचे युद्ध पाहणाऱ्या रौद्रकेतूने त्यावेळी मायाशक्तीने हुबेहूब दुसरी अदिती गणपतीची आई निर्माण करून रणात पाठवली आणि दैत्यांकडून तिची विटंबना होत आहे असे दृश्य विनायकाला दाखवले. हे सर्व क्षणभर खरे वाटून विनायक रणविन्मुख होऊन शोक करू लागला, दुःख करू लागला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली की विनायका, ही राक्षसी माया आहे, दुःख करू नकोस. तुझी माता आणि पिता आश्रमात सुखरूप आहे. सावधपणे युद्ध करून दैत्याचा वध कर. आकाशवाणी ऐकताच विनायक भानावर आला. तो देवांतकाचा वधाचा उपाय काय याचा विचार करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की शंकराकडून वर मागताना देवांतकाने दिवसा किंवा रात्री मरण नको असे मागितले होते, पण उषक काळची संधिवेळा देवांतकास मारण्यास मोकळी आहे. तेव्हा देवांतकही आकाशवाणी ऐकून चक्रावला होता. अदृश्य राहून विनायकाचे रक्षण करणारी आणखी कोणीतरी शक्ती आहे आणि रौद्रकेतूचे मायाजाळ विनायकापुढे काही चालत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याच वेळी ती मायावी अदितीही जेथल्या तेथे विरून गेली आणि देवांतक क्षणभर भांबावून बसला. तोपर्यंत रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी विनायकाने उषक काळ होताच अचानक देवांतकाच्या सैन्यावर हल्ला चढवला. देवांतक गडबडून गेला असताच विनायकाने त्याला उचलून मांडीवर घेतले आणि म्हणाला की देवांतका, तुला शंकराने कसा वर दिला आहे ते आठव. असे त्याला स्मरण दिले. देवांतकाने मांडीवरून एकदम उडी मारून विनायकाच्या दातांना तो लोंबकळला. त्यामुळे तो दात अर्धा तुटून देवांतक रणभूमीवर आपटला. तेवढ्यात विनायकाने उषक काळाची संधी साधून तुटलेल्या दातानेच देवांतकाच्या डोक्यावर प्रहार करून त्याच्या डोक्याचे शेकडो तुकडे केले. त्यावेळी विनायकाच्या शरीरात देवांतकाची प्राणज्योत विलीन झाली. सर्वत्र देवांनी एकदम जय जयकार केला. विनायकाची ते प्रशंसा करू लागले. त्यांनी विनायकाला उपेंद्र असे नाव दिले. ऋषींनी त्यावेळी विनायकाला धरणीधर असे नावाने संबोधून स्तोत्रे गायली. राजे लोकांनी त्याला ऋषिकेश अशा नावाने गौरवले आणि काशीराजा जेव्हा त्याच्या पूजेला पुढे आले तेव्हा आपले सिद्धिबुद्धियुक्त सिंहारूढ शस्त्रास्त्रधारी गजमुख रूप आवरून विनायक पुन्हा बालक झाला. त्याला काशीराजाने प्रेमाने घट्ट आलिंगन दिले.
दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. विनायकाचे अवतार कार्य संपले होते म्हणून देवांनाही आनंद वाटत होता. दुसऱ्या दिवशी काशीराजाने सभा भरवली आणि सभासद आणि प्रधानांना म्हटले की विनायक येथे विवाहासाठी, माझ्या मुलाच्या विवाहासाठी पुरोहित म्हणून आला तेव्हापासून काशीनगरीवर आणि आपल्या सर्वांवर अनेक घोर संकटे आली, पण ती विनायकाच्याच बळावर आपण तरू शकलो. आता निर्भयपणे माझ्या पुत्राचा विवाह सोहळा करूया. त्याच्या विचारास प्रधानांनी आणि सभासदांनी अनुमती दर्शवली. काही दिवसांनी उत्तम मुहूर्त पाहून पुन्हा सत्तेवर येऊन निर्भय झालेले देशोदेशींचे राजे बोलावून काशीराजाने विनायकाच्या पौरोहित्याखाली आपल्या पुत्राचा विवाह मोठ्या थाटाने केला. नंतर एका दिवशी विनायकाला उत्तम वस्त्रालंकार देऊन त्याच्यासाठी रथ सिद्ध करून राजाने त्याला त्याच्या इच्छेने त्याच्या वडिलांकडे म्हणजे कश्यपांच्या आश्रमाकडे पाठवण्याची तयारी केली. तेव्हा नागरिक त्याला निरोप देण्यासाठी त्याच्या भोवती जमले. विनायकाचा लळा त्यांना आणि विशेषतः मुलांना फारच लागला होता म्हणून ते सर्व शोकाकुल झाले. त्यांचे सांत्वन करून आणि काशीराजाला बरोबर घेऊन विनायक पित्याच्या आश्रमात म्हणजे कश्यप ऋषींच्या आश्रमात गेला. काशीराजाचे व विनायकाचे कश्यपासह आदितीने आणि आश्रमवासियांनी फार प्रेमाने स्वागत केले. राजाने विनायकाचे सर्व पराक्रम त्यांना पूर्णपणे कथन केले. नंतर कश्यपाने केलेल्या मानसन्मानांचा आदरपूर्वक स्वीकार करून काशीराजा पुन्हा आपल्या नगरास गेला. आता नरांतक आणि देवांतक व त्यांच्या पुढारीपणाखाली एकवटलेल्या अनेक दैत्यांचा वध करून देव, मानव आणि ऋषी यावरील संकट दूर केले होते. त्याचे अवतार कार्य समाप्त झाले होते. त्याने कश्यप आणि आदिती यांना जेव्हा तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा मी प्रकट होऊन तुम्हाला भेटेन असे वचन देऊन आपले स्वरूप अंतर्हित केले आणि विनायक गुप्त झाला. कश्यपाने त्यावेळी आपल्या आश्रमाजवळ मोठी विनायकाची मूर्ती स्थापन केली आणि एक रम्य देवालय मंदिर बांधले. जेव्हा जेव्हा कश्यपाला आणि आदितीला आपल्या मुलाची आठवण येते आणि त्याला भेटावेसे वाटते तेव्हा तेव्हा विनायक रूपाने गजानन त्यांना दर्शन देतो आणि त्यांचे समाधान करतो. एवढी कथा सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला की गजाननाने त्रेतायुगात सिंधू दैत्याचा नाश करण्यासाठी जो अवतार घेतला आणि जे पराक्रम केले त्यांची कथा आता पुढे मी सांगतो ती श्रवण कर, असं ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला. पाहूया पुढची कथा, नवीन अवताराची कथा. प्रकरण 18, अध्याय 73 ते 75. सिंधू दैत्याचा जन्म, त्याची तपश्चर्या आणि सूर्याकडून वरप्राप्ती. ब्रह्मदेव व्यासांना पुढे सिंधू दैत्याची कथा सांगू लागला. मिथिल देशात पूर्वी चक्रपाणी नावाचा एक पराक्रमी आणि पुण्यवंत राजा राहत होता. उग्रा नावाची त्याची पत्नी सर्व पतिव्रता स्त्रियांना पूज्य अशी साध्वी होती. राजा विष्णुभक्त होता. त्या दाम्पत्याला संतती म्हणजे मूल नव्हतं. राजाने अनेक उपाय केले पण तो निपुत्रिकच राहिला. आपल्या प्रजेला बोलावून त्याने घोषणा केली की मी संततीहीन असल्यामुळे निराश आहे. पत्नीसह मी वनामध्ये जाऊन तप करणार आहे. तेव्हा प्रजेला वाईट वाटले, पण तेवढ्यात तेथे शौनक ऋषी आले आणि आदर सत्काराचा स्वीकार करून आणि राजाची चिंता जाणून घेऊन त्यांनी सांगितले की राजा, तू सूर्याची उपासना केलीस तर तुला खात्रीने मुलगा होईल. रथ सप्तमीला आरंभ करून 1 महिनाभर हे व्रत तू कर. व्रतग्रहण करताना पुण्यवाचन, नांदी श्राद्ध, गणेश पूजन कर. ब्राह्मणांचे आशीर्वाद घे. सुवर्ण कळशावर सूर्यमंडळाची स्थापना कर. षोडशोपचारांनी रक्तचंदनाने आणि लाल फुलांनी देवांचे पूजन कर. सूर्यदेवाला 12 प्रदक्षिणा आणि 12 नमस्कार घाल. महिनाभर हे व्रत कर आणि संतान प्राप्तीसाठी सूर्याची प्रार्थना कर. शौनकांनी हे व्रत सांगितले. त्याचे राजा आणि राणी आचरण करू लागली. एकदा राणी निजली असता सूर्याने स्वप्नात तिला दृष्टांत दिला. तिला नंतर गर्भ राहिला, पण सूर्याने चक्रपाणी राजाचे रूप घेऊन तिच्या स्वप्नात तिला आपला अंगसंग दिला होता. त्यामुळे उग्रेने आपले ब्रह्मचर्य आणि पतिव्रता भंग पावले म्हणून राजाला सर्व सांगितले आणि व्रत पुढे चालू ठेवावे की नाही ते विचारले. राजाला तर आपल्याला पुत्र होणार म्हणून आनंद झाला. व्रत तसेच राहिले अपूर्ण.
पुढे असे झाले की राणीला त्या गर्भाचे वाढते तेज सहन होईना, तेव्हा तिने तो समुद्रात गर्भ सोडून दिला. पण आश्चर्य असे की समुद्रात तो फार वेगाने वाढत गेला आणि तो मोठा रक्तवर्ण लाल रंगाचा बालक राजाचा आहे हे समुद्राने ओळखले. त्याने एका ब्राह्मणाचे रूप घेऊन तो गर्भ राजाकडे आणला आणि राजाला त्याचा प्रतिपाळ म्हणजे पालन करण्यास सांगितले. राजाने त्याचा स्वीकार केला. जातकर्मादी संस्कार केले. सिंधूमध्ये निर्माण झाला म्हणून त्याचे नाव सिंधू असेच ठेवले. राजा राणींनी त्याचे रक्तांग असे लाडके नाव ठेवले. उग्रा नावाच्या ज्या राणी आहेत त्या राणीचा उदरी जन्म झाला म्हणून त्याचे उग्रेक्षण असेही लोकांनी नाव ठेवले. विप्ररूपी समुद्राने प्रसाद दिला म्हणून विप्रप्रसादन असेही त्याला लोक म्हणू लागले. तो मुलगा मोठा झाल्यावर मातापितरांची आज्ञा घेऊन तप करण्यासाठी अरण्यात गेला. शुक्राचार्यांकडून त्याने सूर्यमंत्र घेतला आणि तीव्र तप केले. 2 सहस्त्र वर्ष म्हणजे 2000 वर्ष त्याने मंत्र जप आणि एका पायावर उभे राहून सूर्याकडे दृष्टी एकाग्र करून एकचित्त करून तप केल्यावर सूर्य प्रसन्न झाला आणि वरदान माग असे म्हणाला. त्यावेळी सिंधूने मला अमरत्व दे, म्हणजे मला कोणाही हातून मरण येऊ नये, मी कायम जिवंत राहावा असं अमरत्वाचं वरदान दे असा वर मागितला. पण सूर्य म्हणाला की जो जन्मला त्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे. मी तुला अमर करू शकत नाही, पण तुला सध्या अधिकारी असलेले देव, मनुष्य, श्वापदे, नाग यापासून दिवसा रात्री पहाटे संध्याकाळी मृत्यू येणार नाही. मी तुला अमृत देतो, ते तू जोपर्यंत उदरात धारण करशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही असा वर देऊन सूर्य गुप्त झाला आणि तप समाप्त करून सिंधू परत राज्यात आला. त्याला मिळालेले वरदान समजताच चक्रपाणी राजा त्याच्यावर राज्यभार सोपवून अरण्यात निघून गेला. सिंधू हा शुक्राचार्य या दैत्यगुरूंकडून मंत्र घेऊन तप करून समर्थ झाला होता. त्यामुळे त्याची वृत्ती दैत्यांसारखी पराक्रमी होती. जगावर स्वामित्व गाजवण्याची ईर्ष्या इच्छा त्याला उत्पन्न झाली. राज्य हाती आल्यावर त्याने अनेक देश आपल्या सत्तेखाली आणले. त्याच्या पराक्रमामुळे अनेक बलाढ्य राक्षस आणि दैत्य त्याच्या सैन्यात आले आणि त्याचे बळ अपार वाढले. सिंधू हा सुद्धा दैत्य म्हणूनच ओळखला जाऊ लागला. त्याने फार मोठे दैत्य सैन्य घेऊन अमरावतीवर म्हणजे इंद्राच्या नगरीवर स्वारी केली, आक्रमण केलं आणि इंद्र युद्धाला आला तेव्हा ऐरावत या इंद्राच्या वाहनाचे हत्तीचे दात पाडून त्याला आणि इंद्रालाही पराभूत केले. इंद्राला तर त्याने दोन्ही पाय धरून गरगर फिरवले आणि आपल्याला हा दैत्य आता आटपणार नाही असे कळून येताच इंद्र सूक्ष्म रूप घेऊन तिथून निसटला, पळाला आणि विष्णूला शरण गेला. यापुढे काय झालं ते आता आपण पाहूया. प्रकरण 19, अध्याय 76 ते 81. देवांचा पराभव, गणेशाचा मयुरेश्वर नावाने अवतार. तेव्हा विष्णू गरुडावर बसून अमरावतीस म्हणजे इंद्राच्या नगरीत येऊन देवांसाठी सिंधू राजावर विष्णू धावला. त्यावेळी दैत्यांनी पुन्हा एकदा देवांवर जोरदार हल्ला चढवला आणि देव पळू लागले. ते पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडून अनेक राक्षसांचा नाश केला. तेव्हा चंड आणि मुंड आदी राक्षस विष्णूवर एकदम धावले, परंतु त्यांना विष्णूच्या गदेचे प्रहार खावे लागले, मार खावा लागला. सिंधू त्वेषाने विष्णूवर धावला. अनेक देवांना त्याने पराभूत केले सिंधूने आणि आपल्या चक्राने विष्णूच्या चक्राची गती थांबवली. विष्णूने गदा मारली, पण त्याने ती दातांनी चावूनच टाकली. विष्णू त्यावर प्रसन्न झाला. त्याला म्हणाला की मी तुझा पराक्रम पाहून संतुष्ट झालो आहे, तुला हवा असेल तो वर मागून घे. तेव्हा सिंधू दैत्याने त्याला म्हटले की तुला वर देण्याची इच्छा असली तरी तू माझ्या गंडकी नगरात जाऊन राहा. त्याचे म्हणणे विष्णूने मान्य केले. नंतर निर्वेधपणे सिंधू दैत्याने सत्यलोक म्हणजे ब्रह्माचं लोक आणि कैलास लोक म्हणजे शंकराचं स्थान यांच्यावर आपले अधिकारी नेमले. विष्णूला आणि इंद्रादिकांना देवांना घेऊन तो गंडकी नगरात आला. विष्णूला त्याने गंडकी नगरातून बाहेर जाण्यास बंदी केली आणि दैत्यांना सर्व देवांवर लक्ष ठेवून त्यांना दास करण्यास आज्ञा दिली, म्हणजे सेवक बनवा देवांना अशी आज्ञा दैत्यांना केली. पृथ्वीवर कोणीही देव, ब्राह्मण किंवा गायी यांची पूजा न करता आपली पूजा करावी असे आदेश त्याने सर्वांना सर्वत्र पाठवले. सिंधूच्या बंदीत
असलेल्या देवांनी गुप्तपणे आपसात भेटी घेतल्या. सिंधूच्या बंदीतून कसे सुटावे, कैदेतून कसे सुटावे याचा विचार केला आणि बृहस्पती, देवगुरु बृहस्पतीच्या सांगण्यावरून असे ठरवले की ईश्वर म्हणून नाव फक्त एका गजाननालाच योग्य आहे, तेव्हा त्याचीच आराधना करावी. मग त्यांनी गुप्तपणे एक मंडप उभा करून त्या देवतांनी बंदिवासात असताना तिथे मंडप उभा करून त्यात सिंहारूढ म्हणजे सिंहावर बसलेला असा दशभुज 10 हातांचा असा विनायकाची मृत्तिकेची म्हणजे मातीची मूर्ती स्थापन केली आणि तेथे ते एकाग्र मन करून त्याचे ध्यान करू लागले. तेव्हा सर्व देवांच्या नेत्रातून अगदी असामान्य तेज बाहेर पडले. त्यातूनच विनायकाची एक दिव्य आकृती उत्पन्न झाली आणि ती आकृती देवांना म्हणाली की सिंधू दैत्याने तुम्हाला बद्ध केले आहे, बांधले आहे, हे मला माहीत आहे. त्याचा नाश करून धर्माची स्थापना करणं, पुनर्स्थापना करण्यासाठीच मी मयुरेश्वर या नावाने पार्वतीचा पुत्र म्हणून आता जन्म घेणार आहे. तुम्ही भिवून निराश होऊ नका. त्रेतायुगात मी मयुरेश्वर हे नाव धारण करतो. द्वापारात मला गजानन म्हणतील आणि कलियुगात मला धूम्रकेतू म्हणतील. आतापर्यंत सत्ययुगात तुम्ही मला विनायक म्हणत आहात. सिंधू दैत्याचा नाश मी करीन, तुम्ही निश्चिंत असा, असं त्या आकृती स्वरूप गजाननाने देवांना म्हटलं. देव त्यामुळे निश्चिंत होऊन योग्य काळाची वाट पाहत राहिले. तिकडे मंदार पर्वतावर शंकर ऋषीमुनींसह राहत असताना पार्वती शंकराला म्हणाली की आपण सर्व देवात मोठे देव आहात, म्हणून देव आणि मनुष्य आपणास महादेव म्हणतात. पण तुम्ही नेहमी कोणाची भक्ती करता, तुम्ही कोणाची स्तुती करता? तेव्हा शंकर म्हणाले की जो सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना ताब्यात ठेवतो त्यालाच गुणेश म्हणतात. म्हणजे 3 गुणांना ताब्यात ठेवणारा गुणेश, गुणांचा ईश्वर गुणेश. सत्व, रज, तम या गुणांना ताब्यात ठेवणारा गुण ईश, गुणेश. आणि तोच गणांचा मुख्य म्हणून गणेश, गणांचा ईश, गणेश. त्याचेच परमात्मा असे नाव आहे. पार्वती म्हणाली की मला त्याचे ज्ञान कसे होईल? तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाला की तू एकनिष्ठेने त्याचे ध्यान केलेस तरच तुला त्याचे ज्ञान होईल. तुला मी त्याचा एकाक्षर मंत्र देतो, त्याचा तू 12 वर्ष जप कर. असे म्हणून त्या शंकरांनी पार्वतीला एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला, ओम असा. आणि पार्वती मेरू पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेली. पार्वतीने 12 वर्ष तप केले तेव्हा गणेश तिला प्रसन्न झाला. पार्वतीने म्हटले की तू माझा पुत्र होऊन नित्य माझ्याजवळ राहावे. गणेशाने तसा वर तिला दिला आणि तो अदृश्य झाला, अंतर्धान पावला. शंकरांना पार्वतीने हे सांगितले तेव्हा शंकर म्हणाले की तो परमात्मा आता खात्रीने तुझा पुत्र म्हणून अवतार घेऊन भूमीचा उद्धार करेल. यानंतर पार्वती नित्य गणेशाचे ध्यान करत असे आणि तो कधी जन्माला येईल याची वाट पाहत राही. आणि एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने गणेशाची मातीची मूर्ती केली आणि तिची पूजा केली. तोच ती मूर्ती सजीव झाली आणि म्हणाली की पार्वती, मी गुणांचा ईश म्हणजेच गुणेश आहे. तू ज्याचे ध्यान करीत होतीस तोच मी अवतीर्ण झालो आहे, प्रकट झालो आहे. हा माझा अवतार सिंधू दैत्याचा नाश करण्यासाठीच आहे. पार्वतीला ते वचन ऐकताच पान्हा फुटला. तिने बाल गणेशाला पटकन उचलून घेतले आणि दुग्ध स्नान घातले म्हणजे दुधाचा अभिषेक केला. शंकरांनाही फार आनंद झाला. ऋषींना बोलावून त्यांनी मुलाचे जातकर्म म्हणजे सुरुवातीचे संस्कार विधी पार पाडले. जन्मकुंडली पाहिली मुलाची आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोमवार स्वाती नक्षत्र सिंह लग्न अशी ती वेळ होती. 5 ग्रह शुभ होते. ऋषींनी भविष्य वर्तवले. ऋषी म्हणाले की हा पुत्र महापराक्रमी होईल. असो, त्याचे 11व्या दिवशी गणेश असे नाव ठेवले आणि कार्य करताना आरंभी सुरुवातीला गणेशाचे नामस्मरण केले तर कार्य यशस्वी होईल असा वरदानही त्या नावाला दिला गेला. ब्रह्मदेव व्यासांना ही गोष्ट सांगून म्हणाले की अशा तऱ्हेने गणेशाचा जन्म झाला. तो गणेशाचा जन्मदिवस म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थी फार महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सर्वांनी गणेशाची पूजा करावी. आता इथून पुढे गणेशावर असुरांचे वारंवार हल्ले आणि त्या असुरांचा संहार गणेशाने या अवतारात कसा केला हे आणि इतर कथासुद्धा आपण पुढील भागामध्ये 18व्या भागामध्ये पाहणार आहोत. हा होता 17वा भाग गणेश पुराणाचा.
तुम्हाला हा व्हिडिओ, हा भाग कसा वाटला? गणेश पुराणाच्या या कथा तुम्हाला समजून घेताना काय अनुभव येत आहेत? आणि इतर आपले गुड रीडिंग चॅनलवरचे व्हिडिओ पाहताना तुम्हाला काय आनंद अनुभव येत आहेत? ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या सल्ल्यासहित, प्रश्नांसहित नक्की लिहून कळवा. कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तसेच इतर व्हिडिओ आवडत असल्यास त्यांना लाईक करा आणि परिचितांना शेअर करा. या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असणार किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसणार तर याच गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्सला ऑन करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स म्हणजेच पूर्वसूचना तुम्हाला तात्काळ मिळत राहील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी. तुम्हाला हे प्रयत्न कसे वाटत आहेत गुड रीडिंग चॅनलचे ते नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आतापर्यंत 17 भाग गणेश पुराणाचे संपूर्ण झाले. आता शेवटचे 3 भाग उरले आहेत. ओम गंग गणपतये नमः.